कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी ती ह्या घरात आली ना की काहीतरी विचित्र आणि वाईट घडतं। आणि एकतर घरात लग्न कार्य, लग्न तोंडावर आलंय। आपण एवढी मोठी रिस्क घ्यायची का? बरोबर बोलते ती। आजी मला लक्ष्मी आणि सरस्वतीचं म्हणणं पटतंय। आणि आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांना लग्नाची पत्रिका देऊन आलोय ना आता। ते मला माहित नाही दुर्गा, मला इतकंच समजतंय, दुःखात असलेल्या आईला पाहण्याची ताकद माझ्यात नाही। लीलाचा पडलेला चेहरा सतत माझ्या डोळ्यासमोर येतोय, हे सगळं पाहण्याची ताकद माझ्यात नाहीये। तुम्ही लीलाला लवकरात लवकर इथं बोलवून घ्या। आजी मला कळत नाहीये तुम्हाला आता तिच्याशी एवढं काय बोलायचंय? माफी मागायची मला तिची। आजी तुम्ही माफी मागणार? त्या बावळट धांदरट मुलीची तुम्ही माफी मागणार? आहे ती धांदरट, पण प्रामाणिक आहे ती, निरागस अल्लड आहे। आजकालचं जग असं झालंय की कपटी धूर्त मुली बाजी मारून जातात। लीलासारखी मनानं निखळ असलेली मुलगी आपण हातची कमावली। ती या घरची सून होऊ शकली नाही, पण तरीही तिची काळजी आपण घ्यायला हवी असं मला सतत वाटतं। नाहीतर माझं मन मलाच खात राहील आणि या दुखण्यातून मी कधीच बरी होणार नाही। काहीतरीच काय बोलताय आजी? प्लीज असं काही बोलू नका। माझा ऐका, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या, काही नाही तर निदान ज्यूस तरी घ्या प्लीज। काही नकोय मला थोडा वेळ एकटं राहू दे तुमचा। आईला तुझी गरज आहे लीला, तिची तब्येत बरी नाही, ती खात पीत नाही, तिचा बीपी लो आहे, तिला तुला भेटायचंय। काय करू मी? चल म्हणून सांगतो, चल माझ्या बरोबर तिच्यासाठी। मी नंतर तुझ्याकडे काहीही मागणार नाही, प्लीज। पण मी अशी कशी लगेच तुमच्या बरोबर निघून येऊ? तुला जे काय बोलायचं असेल ना तू कार मध्ये बोल, पण आता चल प्लीज, चल। लीला लीला, ए लीला, लीला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।